नमस्कार बाळांनो, सीईटीचा पेपर कसा सोडवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आता बायोलॉजी तर काय संपलेला आहे टाइम, अभ्यास करण्याचा एखादा दिवस राहिलाय. मॅथ्स वाल्यांसाठी आणखी थोडाफार टाइम आहे, त्यांनी अजून एक दोन मॉक टेस्ट तरी द्याव्यात. आता पेपर सोडवायचा कसा ही टेक्निक महत्वाची असते. आता बऱ्याच मुलांनी फायनल केले की मी या पद्धतीने सोडवणार आणि त्यांना मॉक टेस्टला पण चांगले स्कोर झालेत, ते करू शकतात. मॉक टेस्ट आपण फ्री दिलेत बघा, आहे त्या सॉल्व्ह करून घ्या. काही मुलांना अजून कन्फ्युजन आहे काय करायचं, तर मी एक सिंपल टेक्निक सांगतोय. मी तर माझ्या आयुष्यात प्रत्येक एक्झामला ही लावले, चांगले स्कोर झाले, बरेच विद्यार्थी फॉलो करतात. फर्स्ट पेपर तर आपल्याला माहितीये 200 मार्कांचा आहे, यात काय वाद नाहीये. आणि पर मार्क ना 54 सेकंड आहे. पर क्वेश्चन नाही म्हणत मी, पर मार्क. आता म्हणा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 1 मार्काचा आहे, हा तिथे 1 मार्कचा एक क्वेश्चन आहे 54 सेकंड. पण मॅथमॅटिक्स साठी 2 मार्काचा आहे, मग तिथे 108 सेकंड येते. म्हणजे एका मार्कसाठी 54 सेकंड. हा सगळ्यात मेन पॉइंट आहे इथं. कारण जेडब्ल्यू असू दे, नीट असू दे, टाइम थोडासा एक्स्ट्रा आहे. नीट मध्ये थेरॉटिकल जरासं जास्त आहे, नीट कंपॅरेटिव्हली इझी येतोय. बायोला मॅक्सिमम वेटेज आहे. जेडब्ल्यू भले तिथं पेपर टफ येतोय, पण मेरिट 150च्या अराउंड मार्क्स पडलेत, पण 99च्या अराउंड पर्सेंटाईलला जातात. जेडब्ल्यू पेपर टफ आहे आणि तिथे थोडस वेळ मिळू शकतोय जास्ती, पण सीईटी नाही आहे. सीईटी तुमचं स्पीड आणि अॅक्युरसी चेक करतं. स्पीड आणि अॅक्युरसी ही एक्झाम आहे. स्पीड पण पाहिजे आणि अॅक्युरेट पण पाहिजे. कारण जर का स्पीड मध्ये काहीतरी घोळ झाला, म्हणजे फास्ट सोडवायच्या नादात युनिटला चुकले किंवा प्लस मायनस असं काहीतरी झालं, रूट काढायचं ठिकाणी काहीतरी वेगळंच केलं तर मार्क्स गेला. म्हणजे अॅक्युरेट पण पाहिजे, स्पीड पण पाहिजे. स्पीड तुम्ही फास्ट चालला तर चुकण्याचा चान्स आहे, आणि स्लो चालला स्पीड कमी होत आहे, वेळ कमी मिळणार, बाकीचे क्वेश्चन्स राहणार. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे इथं. मग त्यासाठी काही टेक्निक्स आपल्या. आता फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे, दोन्ही पेपर कंबाईन 100 मार्क्स. ठीक आहे. तर बऱ्यापैकी ना थेरी कुठून येते, केमिस्ट्री. थेरी प्लस न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स कमी असतात, इथं मॅक्सिमम न्यूमरिकल्स आहेत. 40 to 45 न्यूमरिकल्स आहेत आणि 5 to 10 फक्त थेरी क्वेश्चन्स आहेत. हे म्हणणार बाबा आधीच फिजिक्स न टर्न ऑनलाईन एवढे न्यूमरिकल्स चेक करा, न्यूमरिकल्सच असतात सगळे. म्हणून तर फिजिक्स टफ जातोय. जो फिजिक्सला स्कोर करतोय ना तो तुटतच नाहीये, तो टॉपर्स मध्येच असतोय. ओके. मग फिजिक्स केमिस्ट्री मध्ये पहिला केमिस्ट्री सोडवा, कारण मॅक्सिमम थेरी आहे आणि पेपरला जाते वेळी तुम्ही सगळं वाचून आहे, फ्रेश माइंड नाही, त्यामुळे थेरी मध्ये कन्फ्युजन होणार नाही. बसलाय पेपर सोडवायला, थेरीचा क्वेश्चन वाचला 5-10 सेकंदात, ऑप्शन्स वाचला, टिक मार्क केला. लय नाही आहे. समजा जर तुम्ही अगोदर फिजिक्सला गेला, एक तर थेरी कमी आहे, न्यूमरिकल सोडवला आणि देन केमिस्ट्रीला आला, फटीग आहे, टेन्शन वाढलंय, किती सुटलेत काय सुटलेत माहित नाही, फिजिक्स परत वेळ खाणार आहे. त्यामुळं इकडची थेरी सोडवताना पण कन्फ्युजन वाढेल. ए असेल की बी, बी असेल का सी, असं थोडंसं कन्फ्युजन होतंय. सगळ्यात फ्रेश ज्यावेळी नॉलेज असते ना, थेरी उडवायचे. मग पहिला थेरी काढला सगळी केमिस्ट्रीची पटकन मॅक्सिमम, आणि देन न्यूमरिकलला हात लावला. केमिस्ट्री तुम्हाला 35 to 40 मिनिट्स मध्ये झाला पाहिजे. 5 ते 10 मिनिटं जे एक्स्ट्रा मिळणार आहेत ते फिजिक्सला वापरायचे आहेत. ठीक आहे. फिजिक्सला वापरतोय आपण, कारण फिजिक्सला न्यूमरिकल असल्यामुळे काही लेंदेत. आता त्यामध्ये पण सोडवताना ना सगळ्यात महत्वाचं काय, फिजिक्सला मी पहिला सगळे थेरी क्वेश्चन्स काढले. का? नॉलेज फ्रेश आहे, थेरी काढले. थेरी चुकत नाहीच असं सांगतो. जर तुम्हाला आन्सर बरोबर माहिती आहे तर तुम्ही टिक मार्क करताय, लयत लय 20 ते 30 सेकंदात क्वेश्चन्स निघतोय. मॅक्सिमम क्वेश्चन्स इकडे निघणार आहेत. हा, इथले फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स काही लेंदी येतात, हा तो तिथं त्रास देईल. मग तो टाइम वाचवा. मग इथली थेरी सोडवून बऱ्याच वेळा असं करू शकता, डायरेक्ट पहिला थेरी सोडवला, इकडच्या थेरीला आला फिजिक्सच्या, ठीक आहे, थेरी संपली, मग न्यूमरिकल्सला हात लावा. मग डायरेक्ट केमिस्ट्रीचे न्यूमरिकल सोडवा किंवा फिजिक्स. काही मुलं पहिला थेरी काढा, देन न्यूमरिकल काढा, केमिस्ट्री काढा, प्रश्न संपला. फिजिक्सला आलोय, फिजिक्सला थेरीचे क्वेश्चन पडले, सोडवले, न्यूमरिकल्सला आलो आणि न्यूमरिकल सोडवा घेतले. आता म्हणणार हे तर आम्हाला माहिती आहे, पण ह्यामध्ये प्रश्न आहे की काय आहे, सांगतो की जो क्वेश्चन्स सोडवायचा आहे त्याच्यावर पण विचार करावा लागेल. आता महत्वाचा पॉइंट काय, तुम्हाला एखादा क्वेश्चन येतोय, ठीक आहे. आता पेपर मध्ये काय असतं, फर्स्ट क्वेश्चन क्लिअर येतोय, तुम्हाला माहिती आहे परफेक्ट, थेरी होता सोडवला, न्यूमरिकल पण येत होता सोडवला, टिक मार्क केला, पुढे गेलो. दुसरा क्वेश्चन काय, एखादा क्वेश्चन ना थोडासा लेंदी असू शकतोय, जास्त कॅल्क्युलेशन्स असू शकतात, कॅल्क्युलेशन्स मोठे आला मग तुम्हाला तिथे वेळ लागणार आहे. हा पण
तिसरा क्वेश्चन काय असू शकतो, टफ आहे और क्लिअर आयडियाच नाही क्वेश्चन बद्दल, नो क्ल्यू, काय माहितच नाही क्वेश्चन आलाय कुठनं, सुटतच नाही. मग अशा क्वेश्चन्सला म्हणजे काय, एक तर टफ क्वेश्चन आहे, तुम्ही तो चॅप्टर केलाच नव्हता किंवा क्वेश्चन सुटतच नाही, हे क्लिअर झाले ना, त्या क्वेश्चनचं काय मारायचं आहे ना, डोळं जागायचं आणि ठोकायचं. काय ठोकून द्या, काय पाहिजे तो डोळा. तुम्हाला आवडते काय तर गेस करायचं ना, गेस करा. का सांगतोय, एक तर तुम्हाला त्या चॅप्टरचं काय माहित नाही, तो क्वेश्चन पण तुम्हाला काय कळेना झालाय, किंवा त्या क्वेश्चन बद्दल काहीच येत नाही, क्लिअर माहिती आहे की आपल्याला सुटत नाही, तिथं डोळा जागायचं आणि ठोकून द्यायचं. बरोबर आला चुकला माहित नाही, सीईटीला पुढे निगेटिव्ह मार्किंग आहे नाही आहे, ह्याचा फायदा सांगतो. कारण काय झालं, तुम्ही सोडवलेले सुटले, पहिला क्लिअर होत होते, कॅल्क्युलेशनचे जे थोडेसे लेंदी होते काय ते पण सोडवत आला, आणि परत इथं आला त्या क्वेश्चनला, परत हा क्वेश्चन वाचायला वेळ घेणार की रे, 10-15 सेकंद तरी घेईल का नाही, ते 10-15 सेकंद काय घालवायला लागलाय, जो येतच नाही ना, काय पण करायचं ठोकून द्यायचा, आपला संबंध संपलाय बघा. ठीक आहे, हे गेले डावातूनच. ठीक आहे, मग राहिला सेकंड टाइप, हे क्वेश्चन्स लेंदी होते ते. आता तुम्ही म्हणणार लेंदी क्वेश्चन साठी कसे करणार आम्हाला, तिथं मार्क ॲज रिव्ह्यू आहे, हे सगळं आहे. नसेल ना, पहिल्या पेजवर काय लिहायचं, जे क्वेश्चन थोडेसे लेंदी आहेत आणि तुम्हाला आणखी विचार करायला वेळ पाहिजे, त्या क्वेश्चनचे नंबर पहिल्या पेजवर टाकायचे. समजा पहिला होता 7 नंबरचा होता, 10 नंबरचा होता, या नंबरला परत जाऊन तुम्ही व्हिजिट करणार आहे. पहिल्याच पेजवर लिहिलं तर कळतं की बाबा मला क्वेश्चन मी शेवटी ठेवलेत कुठले, मला परत जाऊन तिथं वाचायचं. तर हे म्हणजे एक पेपर 3 ह्याच्यामध्ये सोडवायचा आहे. पहिला येणारे डायरेक्ट सोडवले, सोडवता वाचत जे काहीच कळत नव्हते त्यांना पण टिक मार्क केलं, राहिलेले थोडेसे कॅल्क्युलेशन किंवा थोडेसे लेंदी वाटणारे 3 स्टेज मध्ये पेपर सोडवायचा सीईटीचा. मग तो कुठला पण सब्जेक्ट असू दे, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे किंवा बायो असू दे. ओके, इथे सांगितलंय पहिला फिजिक्स केमिस्ट्री मध्ये, केमिस्ट्रीला गेलो, केमिस्ट्री सगळी थेरी काढली, न्यूमेरिकल जमत होते ते सोडवले. फिजिक्सला आलो, हा लवकर सोडवला, फिजिक्स वेळ वाचला, फिजिक्सला आलो, फिजिक्सला थेरी काढली, न्यूमेरिकल चालू केलं. परत 3 टाइप मध्ये क्वेश्चन सोडवायचे, सुटणारे होते ते सगळे सोडवले. देन काहीच सुटत नाही, वाचताना क्वेश्चन आला ना, मला काहीच माहित नाही, ठोकला, आणि जो लेंदी वाटायला लागलाय तो क्वेश्चन सोडवायला घेतले. आणि हे असे क्वेश्चन्स लिहून ठेवले की ज्या क्वेश्चनला तुम्हाला पुन्हा जाऊन जरा बघायचं आहे, शेवटच्या 5-1 मिनिटात बघणार. आणि शेवटच्या 5-1 मिनिटात बाळांनो काही झालं ना, जे राहिले त्याला टिक मार्क करा, निगेटिव्ह नाही आहे. 1 आणि 1 मार्कचं महत्व ना तुम्हाला मेरिटच्या पहिल्या राऊंडला इंजिनिअरिंगच्या किंवा फार्मसीच्या तुम्हाला समजेल की त्या मार्काचं महत्व काय होतं. मग कळतंय की अरे बाबा तो मॅथचा 2 मार्काचा क्वेश्चन होता, प्लस मायनस मध्ये मी चुकवला आणि त्या 2 मार्कांमुळे मेरिट तुमची 2-3 हजार खाली गेली. मग ते पाहण्यासाठी सेव्ह करायचं आणि खेळायचं. आता काय खेळायचं आहे, क्वेश्चन टिक मार्क करताना म्हणजे एबीसीडी ऑप्शन देताना काय विचारलं हे जरासं पुन्हा वाचायचं. बऱ्याच वेळा काय, समजा व्हेलॉसिटी काढायला लावल्या, ठीक आहे, व्हेलॉसिटी तुम्ही एसआय युनिट मध्ये काढलेला असेल, समजा 1 मीटर पर सेकंड, आणि आन्सर्स असतील 1 सेंटीमीटर पर सेकंड, 100 सेंटीमीटर पर सेकंड, असे काहीतरी आन्सर असू शकतात. तुम्ही 1 मीटर पर सेकंड झाले, 1 पहिलाच दिसतोय टिक मार्क, गडबडीत होत आहे, पण ऍक्च्युअली 1 सेंटीमीटर आहे का नाही, 1 मीटर पर सेकंड म्हणजे इकडे जाईल 100 ला, म्हणजे कन्फ्युजन होतंय. त्यामुळे टिक मार्क करताना न्यूमेरिकल मध्ये काय विचारलंय हे एकदा वाचायचं आणि परत मग टिक कर. हार्डली 2-3 सेकंद लागतात, त्यामुळे बरेच मार्क्स वाढतात. 5-6 क्वेश्चन तरी गडबडीमध्ये युनिटमध्ये काहीतरी चुकलेले असतात, कारण इतकं स्पीड असतं, घाम पडत असतोय. आणि असे सेंटर काय आहेत ना, तिथं फॅन की काय कामाचे नाही आहेत, मुलांचे असे पूर्ण भिजलेले असतात बाहेर येते वेळी, आणि एक तर त्या टेन्शन मध्ये असतात. हा, पेपर सोडवताना अजून एक महत्वाचं, विनाकारण पाणी पीत बसायचं नाही. कारण काय सवय असत्या, पेपरला पहिला अर्धा-पाऊण तास अगोदर जाऊन बसल्यात, पाणी ढीकभर पिलेत. पाणी पिल्यानं काय प्रॉब्लेम, बाथरूमला येतंय, चालू पेपर मध्ये बाथरूमला येणार म्हणणार. मग आता एक तर बाहेर सोडत नाहीत, आणि खूप कमी सेंटर असे आहेत की आतमध्ये बाथरूम आहेत. मग बाथरूमला जरी गेला तरी जाण्या येण्यामध्ये 2-3 मिनिट गेली, 2-3 मार्काचे क्वेश्चन्स गेले की 2 ते 3 क्वेश्चन्स. म्हणून एवढा कोण विचार करते बाळांनो, एंट्रन्स एक्झाम आहे, रेस आहे. कट ऑफ लागले ना, कट ऑफ असे असणार आहेत 99.93, 99.95. मग हे 1 मार्काचा फरक नाही आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे. मग तो नंतर आठवेल. पाणी पेपरला बसून तहान लागल्या, गरम व्हायला लागले, मान्य आहे, उन्हाळा खूप कडक आहे, सिप वाईज 1-1 घोट प्या, बाहेर येऊन काय प्यायचं ते प्या, नाही तर टपात बसा पाण्याच्या, काय अडचण नाही आहे. पण पेपरला जितकं पाणी प्याल, बाथरूमला येतंय, जर बाथरूम आत असतील तर सोडतात,
आणि त्यात पण 2-1 मिनिट जाणार. आणि जर बाहेर बाथरूम असतील सोडत नाहीत आणि बाथरूमला जास्त आलं तर पेपर कसा सोडवणार आहे तुम्हीच विचार करा. तुम्ही म्हणाल काय बी सांगायला नाही आहे, हे फॅक्ट आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांशी चर्चा होते ह्या गोष्टींवर पण. सो बेटर वे, पेपरला जायच्या अगोदर अर्धा तास काही पाणी वगैरे पिऊ नका, बाथरूमला जा क्लिअर. आणि देन लईच ताण लागल्या सिप वाईज एक घोट, 3-4 घोट प्या पेपरमध्ये. पेपर सुटल्यानंतर काही करा. हे झालं पेपर. देन आपल्याकडे मेन आहे मॅथ्स आणि बायोलॉजी. ठीक आहे, बायोचं काही टेन्शन नाही आहे. बायोला खूप वेळ आहे, 100 क्वेश्चन्स 90 मिनिट्स इझी काढणार आहे. पण बायो ना स्कोरिंग आहे. काही झाला चांगला स्कोर व्हायलाच पाहिजे, कारण बायो हा सोपा सब्जेक्ट आहे कंपॅरेटिव्हली फिजिक्स केमिस्ट्रीच्या. आणि बरीच मुलं स्कोर करतात. इथं चुकू नका. बायोलॉजी वाल्यांनी काही झालं इथं मार्क्स घालवायचेच नाही आहेत. आणि सगळे ऑलमोस्ट थेरॉटिकल आहेत, सगळे सोडवा. काही डायग्राम येणार आहेत तर डायग्रामला थोडासा जास्ती वेळ द्या, कारण डायग्राम मध्ये क्लिअर करण्यासाठी वेळ घेणार आणि तो वेळ द्यावाच लागेल. असं नाही की बाकीच्या थिअरी क्वेश्चन वाचले टिक मार्क करत गेलो. डायग्रामला थोडासा जास्ती वेळ लागेल, त्याला वेळ द्या. काय अडचण नाही, कारण वरती वेळ वाचतोय. त्यामुळे बायोलॉजीमध्ये खूप मोठा असा विषय नाही. बायोच्या मुलांना फिजिक्सच त्रास देणार आहे आणि जे फिजिक्सला सांगितले त्या पद्धतीने पेपर सोडवा. ठीक आहे. मॅथमॅटिक्स हा तर असं टन्नो आणायला लागलाय. 2023 हे पेपर सगळ्यात घाण होते. 23 चे 24 ठीक आहे, ऍव्हरेज आले. पण डे बाय डे ना 2022, 23, 24 पेपर खरोखर चांगले आले आणि सगळ्यात टफ इथं होते, म्हणून तर स्कोर कमी झाले त्यावेळी. त्यामुळं पेपर टफ आहेत. मॅथ्सला मार्क्स पाडू देणार नाही आहे. मॅथ्स टफ जाणारच आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी ना मॅथ्स साठी स्पेशल बाबा वेळ काढलाय की बाबा मी ह्याच्यासाठी 90 मिनिट्स आहेत आणि मी ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये क्वेश्चन सोडवणारच आहे. काही झालं बाळांनो, काय करा, जे इझी चॅप्टर्स मी सांगितले ना ते तर केलेलंच असाल. काल एक व्हिडिओ टाकलाय तर तो इझी चॅप्टर्स काढायचे. आणखीन तुमचे जे स्ट्रॉंग चॅप्टर आहेत त्याचा क्वेश्चन आला तर महत्वाचं आहे की तो सुटतोय की नाही सुटतोय हे पहिला बघायचं आहे. काय झालंय माहितीये का, आजकाल मुलं म्हणतात माझा चॅप्टर काय लॉजिक लय चांगला आहे आणि सगळे PYQ ने आजपर्यंत मी सगळं सोडवलंय आणि त्यात आणि काय सगळ्यांना सोपा जातोय आणि जो क्वेश्चन पडलाय ना तो मला सुटेना. क्वेश्चन सुटेना म्हटल्यानंतर मुलं इगोवर घेतात. हा बाबा हा आपण सोडवणार आहे, माहित नाही काय कोणी दे. एवढा वेळ घालवणार आणि तो क्वेश्चन सोडवणार. बरोबर येणार की नाही येणार माहित नाही. क्वेश्चन जर टफ आला तर तो वेळ खाणार आहे, चुकण्याचे पण चान्स आहे. आणि इगोवर घेतला ना ह्यानं टाइम खाऊन घेतला आणि तो क्वेश्चन सेटच त्यासाठी केलेला ना की तुमचा टाइम खावा. तुम्ही असा विचार केला एक तर तो क्वेश्चन राहील नाही तर मी राहील. गॅरंटी देतो तो क्वेश्चन राहतोय, तुम्ही राहत नाही. का वेळ खाऊन घेतलं, त्याचं कामच होतं. म्हणजे हे बघायचं नाही चॅप्टर खूप इझी आहे, क्वेश्चनच इझी आलाच पाहिजे, नाही होत तसं. एखाद्या वेळी टफ क्वेश्चन सेट होतोय आणि तो वेळ खाणार आहे. पटकन ओळखायचं की बाबा लेंदी घ्यायला लागलाय की नाही. लेंदी आहे ठेवून घ्यायचं. परत ते 3 टाईप हे दिलंय ना, पहिले सुटतात ते सोडवायचे, जे काहीच कळत नाही त्याला ठोकून द्यायचं, उरल्याला शेवटी घ्यायचे. कळालं, शेवटी घ्यायचे म्हणजे मी सोडवत चालूय. 1 नंबर पासून चालू आहे. 1 पहिला सुटला, दुसरा इझी आहे, तिसरा इझी आहे, चौथा कॅल्क्युलेशन टफ घ्यायला लागलाय, 5वा मला येतच नाही. मग कॅल्क्युलेशन टफ घ्यायला 4था नंबर ठेवून घ्या, 5वा काही चाल नाही, ठोका काय पण असं करत चला. आणि राहिलेले लेंदी क्वेश्चन जे वाटत होते ते ठेवायचे. नॉर्मली डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन टफ येतात, इंटिग्रेशन टफ येतात. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टफ नाही येत. हा, इनडेफिनेट टफ येतात, डेफिनेट इझी असतो, काय शॉर्टकट वगैरे वापरू शकतात. असं काय प्रत्येक वेळ होणार नाही, पण नॉर्मली ऍव्हरेज असं होत आहे. 23 चे क्वेश्चन बघा, डेरिव्हेटिव्हने अक्षरशः टन्नो आणलेला. मग त्यामुळे तुम्हाला शेड्यूल जे बनवले ना बरोबर पेपर सोडवायचं तेच फॉलो करावं लागणार. टेक्निक बनवावीच लागेल. अजून समजा मॅथ्स वाल्याने दिल्या नसतील, मॉक टेस्ट द्या, स्वतः चेक करा, अशा पद्धतीने सोडवायला चला. काही क्वेश्चन तटतात, ते तटणारे तर ठेवा तसेच. नंतर वेळ राहिलाय, 10 मिनिट राहिले, 2-3 क्वेश्चन राहिले, चला 10 मिनिट राहिले आणि 20 क्वेश्चन राहिले, मग बाळांनो तिथं त्रास होणार. मग त्या 20 क्वेश्चन्स मध्ये काही क्वेश्चन सोपे असणार आहेत. असं होतंय बऱ्याच वेळी, 10 मिनिट शिल्लक आहे आणि 20 क्वेश्चन राहिले. मग घ्या आता, मग ह्या 20 मध्ये बाळांनो एक 10 किंवा 5 तरी इझी हलवा क्वेश्चन असतील ना, मग ते मार्क्स मिळणारच नाहीत का. त्या 10 मिनिटांमध्ये सोडवायला वेळ कुठे राहिलाय, वाचून काहीतरी कॅल्क्युलेशन करायला पण वेळ मिळणार नाही. हे का वेळ गेला, काही क्वेश्चन बरोबर भांडत बसला, नाही मी सोडवणारच आहे.
ऍडजॉइंट इनव्हर्स काढून काहीतरी काढत बसलेत. ट्रिग्नोचे क्वेश्चन काही खूप ट्रिकी येतात. एलपीपीचा क्वेश्चन पडलाय मार्क थेरॉटिकली मोठा आहे, पण तो नुसता ग्राफवरून सुटतोय. हे थोडंसं टेक्निक डेव्हलप झाले पाहिजे आणि हे ट्रेन करा स्वतःच्या माइंडला. काय करून? मॉक टेस्ट देऊन. मॅथ्सवाल्यांनी तर ऍटलीस्ट 2-3 अजून मॉक टेस्ट द्या. हा, शेवटच्या आठवड्यात काहीच द्यायचं नाही त्यांनी. का? शेवटच्या आठवड्यात जे झालंय त्याची फक्त रिव्हिजन करायचे. ओके, या पद्धतीनं पेपर सोडवा, स्वतःची टेक्निक बनवा. मी तर अशी बनवलेली, बरेच विद्यार्थी बनवतात. तुमची आणखी चांगली टेक्निक असेल, त्यांना चांगला स्कोर होतोय, त्यानं तशी पेपर सोडवा. पण विदाऊट टेक्निक, विदाऊट काहीतरी रूल पेपरला जाऊ नका. रॅन्डम बसला तर त्रास देणार. कारण काहीतरी टेक्निक डेव्हलप व्हायला पाहिजे तुम्ही, की कुठल्या पद्धतीनं पेपर सोडवणार आहे. जर टेक्निक फॉलो केली मॅथ्सला, अशा पद्धतीने मी पेपर सोडवणार. इझी आहे सोडवला, टफ आहे मी काही कळत नाही ठोकला, जे थोडीशी लेंथी वाटायला मी शेवटी बघतो, असं काहीतरी करत गेला ना तर वेळ वाचेल आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह होतील. कंटिन्युअस घ्यायला लागला, टफ आहे तो पण घेऊन बसलाय, कसा सुटल, का सुटल, बाबा येणार की नाही, सगळा चॅप्टर आठवायला लागलाय आणि तरी पण काय होईना, मग ते वेळ खाणार. आणि वेळ खाल्ला तर शेवटला इझी क्वेश्चन्स राहून जाते. ठीक आहे, ही सगळी टेक्निक आहे. आणि किती मार्क्स पाहिजेत, ऍडमिशन कसे होतात हे सगळं नंतर पाहू, वेळ आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, चला, थँक्यू.